नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज भेटतं पण, आज ऑनलाईन भेटतं पण, यूट्यूबवरती असेल किंवा ॲपवरती असेल। आज ऑनलाईन भेटण्याचं कारण काय असेल तर आपण नवीन उपक्रम सुरू केला। आज नवीन कुठला उपक्रम सुरू केला आपण जर बघाल तर आपण येणाऱ्या जी काही तुमची कंबाईन गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा होणार आहे, जी तुमची जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 2025 मध्ये असेल, त्याच्यासाठी तुमच्या अभ्यासाची परिपूर्ण दिशा ठरवण्यासाठी जर बघाल तर भूगोलाची जी काही महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल ह्या दोन भूगोलाची जी काही सुपर 20 बूस्टर सिरीज घेऊन येतं पण त्याच्या निमित्ताने भेटतं पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये आधी ह्या सुपर 20 मध्ये काय असणार आहे त्याच्याबद्दल एकदा थोडासा अंदाज देईल। ह्या सुपर 20 टेस्ट सिरीजमध्ये आपण काय करणार आहेत तर महाराष्ट्राचे जेवढे काही जवळजवळ आपल्याला महत्त्वाचे 10-11 टॉपिक्स वाटतात ते 10 ते 11 टॉपिक्स आणि भारताच्या भूगोलावरचे 10 ते 11 टॉपिक्स ह्या सगळ्या जवळजवळ 20, 21 ते 22 टॉपिक्स होतात। आपण जर टोटल टॉपिक्स एकत्र केले तर ह्या महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलाच्या एकूण टॉपिक्सवरती जवळजवळ आपण 20 टेस्ट घेणार आहेत। 20 टेस्ट ज्या टेस्टच्या माध्यमातून तुमचा अभ्यास कुठपर्यंत आला याचा अंदाज यायला सुरुवात होईल। ज्या गोष्टी तुमच्या अभ्यासाच्या मागे राहिल्यात त्या गोष्टी टेस्टच्या माध्यमातून होतील। ज्या गोष्टी काही गोष्टी अशा असतील की तुम्हाला नव्याने कळतील ह्या टेस्टच्या माध्यमातून। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल, जो परीक्षेचा पॅटर्न आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, गोल करण्याचा पॅटर्न आहे जर बघाल त्याचा तुमचा अत्यंत सराव होईल। भूगोल तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देईल कशाच्या माध्यमातून तर ह्या सुपर 20 बूस्टर सिरीजच्या माध्यमातून। बरोबर, मी तर येईलच त्याच्यावरती पुन्हा। चला पटकन तुमच्या काय म्हणतात त्याला आतुरतेला जास्त न ताणता मी कुठे येतोय तर पहिल्या प्रश्नावरती येतोय आपल्या सुपर 20 टेस्ट सिरीज नंबर 1च्या। कुठे येऊया तर पहिल्या प्रश्नावरती। प्रश्न नीट व्यवस्थित वाचा। महाराष्ट्राच्या किती टक्के भागावरती दख्खनचा अग्निजन्य काळा खडक म्हणजे बेसाल्ट खडक पसरलाय? महाराष्ट्राच्या किती टक्के भागावरती जर बघाल तर महाराष्ट्राच्या व्यवस्थित वाचा प्रश्न, महाराष्ट्राच्या किती टक्के भागावरती दख्खनचा अग्निजन्य काळा खडक म्हणजे बेसाल्ट खडक पसरलाय ही गोष्ट त्यांनी विचारली आहे। नीट बघा, महाराष्ट्र पठारावरती सगळ्याचा सगळा भाग, बऱ्याच लोकांचं पटकन घाईगडबडीत ज्यावेळेस प्रश्न वाचतात असं विचारलं जातं, अरे ते महाराष्ट्राच्या किती टक्के भागावरती अग्निजन्य खडक पसरला किंवा बेसाल्ट खडक पसरला। आपल्याला वाटतं की महाराष्ट्र पठारावरती सगळाच भाग कोणाचा आहे तर महाराष्ट्र पठारावरती तुमचा सगळाच भाग बेसाल्टचा आहे असं वाटायला सुरू होतं आपल्याला। पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, महाराष्ट्र पठार आहे पण महाराष्ट्र पठारावरती सगळाचा सगळा भाग तुमच्या बेसाल्टचा आहे का तर नाही। महाराष्ट्र पठाराची जी पूर्वेकडची बाजू आहे ना, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचा काही भाग, नागपूरचा काही भाग, ह्या भागामध्ये तुम्हाला काय पसरलेला दिसत नाही तर बेसिक लावारस पसरलेला दिसत नाही। त्यामुळे त्या भागावरती काय निर्माण नाही झालं, त्या भागावरती बेसाल्ट खडकच नाही निर्माण झाला। त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं उत्तर इथं असू शकतं। असे फसवे ऑप्शन्स तुम्हाला असू शकतात। आपल्या लगेच डोक्यात असतं, अरे आपण पाठांतर एकदम स्ट्रॉंग केलेलं असतं, महाराष्ट्र पठार किती टक्के एरिया कव्हर करतंय, 86% एरिया कव्हर करतंय, मग महाराष्ट्र पठारावरती कोणता खडक तर बेसाल्ट, मग आपण उत्तर लिहायला सुरुवात करतो इथं बेसाल्ट। पण नाही, ही गोष्ट असं करू नका। 86% त्याचं उत्तर नाही। 86% कुणाचं उत्तर आहे? 86% जर महाराष्ट्र पठार महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग कव्हर करतोय ते जर विचारलं असतं तर उत्तर काय राहिलं असतं तर 86%। पण आपल्याला महाराष्ट्र पठार नाही विचारलं, महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ नाही विचारलं, आपल्याला काय विचारलंय, महाराष्ट्र पठारावरती जो काही बेसाल्ट पसरलाय तो किती टक्के एरियावरती पसरलाय जर बघाल तर तो तुमच्या 81% भागावरती पसरलेला असेल। महाराष्ट्रामध्ये जो काही बेसाल्टवाला भाग पसरलाय मग तो विशेषतः करून कुठं पसरलाय तर महाराष्ट्र पठारावरती पसरलाय। तर त्या महाराष्ट्र पठारावरती असणाऱ्या किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात बेसाल्ट किती टक्के भागावरती पसरलाय किंवा महाराष्ट्राच्या किती टक्के एरियावरती पसरलाय तर तो किती असेल? 81% एरियावरती बेसाल्ट पसरला, बेसाल्ट। म्हणून ह्या दोघांमध्ये फरक लक्षात घ्या, मला काय सांगायचं ते। बेसाल्ट किती टक्के भागावरती पसरला असं विचारलं असेल तर 81% आणि महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ किती टक्के म्हणलं असतात तर उत्तर कदाचित 86 आलं असतं। पण ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3, 81% मध्ये तुमचा कोण पसरलाय तर बेसाल्ट पसरलाय। मग 81% सोडून बाकी कोण आहेत तर बाकी तुमचे आर्कियन खडक आहेत, बाकी कडप्पा आहेत, बाकी धारवाड आहे, बाकी विंध्ययन आहे किंवा काय वगैरे, हळूहळू आपण त्याच्यावरती येत जाऊ। बरोबर, ह्या उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल।
नंबर 2 वरती जाऊयात. शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. बरोबर, जनरली आपण महत्वाची शिखरं पाठ करतो जर बघाल, पण एमपीएससी आता त्या गोष्टीच्या थोडंसं पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. म्हणजे जर बघाल तर कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर अशी जी काही महत्वाची शिखरं आहेत ती जवळजवळ सगळ्यांनी पाठ केलेली असतील. किंबहुना त्या सगळ्या त्या शिखरांचं एक युट्यूबवरती आपलं लेक्चर, जुनं लेक्चर जर बघाल तर ट्रिक्स सहित दिलंय. पण आता काय होऊ शकतं, कदाचित 1-2 महत्वाची शिखरं तुमच्या माहितीतली असू शकतात आणि एखादी 2 शिखरं तुम्ही कधीतरी ओझरती बघितलेली असतील किंवा बघितली नसतील अशी सुद्धा शिखरं असू शकतात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला तामिणी दिलंय, अस्तंबा दिलंय, तोरणा दिलंय, तौला दिलंय. बऱ्याच लोकांची गडबड काय होते, त्यांना तोरणा कळतं, अस्तंबा कळतं. तुम्हाला माहिती आहे अस्तंबा 1325 मीटर उंचीचा आहे आणि तोरणा जर बघाल तर 1404 मीटर उंचीचा आहे. गडबड व्हायला सुरुवात होते तामिनी आणि तौलामध्ये. गडबड कुठं व्हायला सुरुवात होते, तामिणी आणि तौलामध्ये. तर आता इथून पुढची, कारण परीक्षा हळूहळू बदलत चालली आहे, तर तुम्हाला हळूहळू गोष्टी बदलाव्या लागतील, गोष्टी पुढे न्याव्या लागतील. जर आयोग पुढे जाणार असेल तर तुम्हाला मागे राहून जमणार नाही. तुम्हाला तर आयोगाच्या 1 पाऊल 2 पाऊल पुढे राहावं लागेल. मग आपण त्याही गोष्टीकडे जाऊयात, त्याही गोष्टीचं आपण प्रिपरेशन करूयात. जर बघाल तर इथं बघाल तर तुम्हाला काय दिसेल, तौला 1231 मीटर उंचीचं दिसेल, तर तामिणी काय दिसेल तुम्हाला 1226 मीटर उंचीचं दिसायला सुरुवात होईल. कोण असेल तर तुमचा तामिणी शिखर. आता क्रम लागतोय का बघा. आता क्रम कोण, जर बघाल उतरता क्रम म्हणलं, उतरता म्हणल्यावरती मोठी गोष्ट आधी यायला पाहिजे. क पासून सुरुवात होणारे पर्याय, क एक पर्याय 2, 3 आणि 4. त्याच्यानंतर कोण असेल तर ब. क नंतर ब असणारे पर्याय एक तर इथं दिसतोय आणि एक तर इथं दिसतोय. त्याच्यानंतर तौला ड, क ब ड आणि कोण असेल तर क ब ड आणि अ. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3 उत्तर असायला पाहिजे. बरं, हे तर उत्तरापुरती गोष्ट मर्यादित झाली. आता ह्याच्या पुढे गोष्ट न्यायची कशी, तर ही शिखरांची यादी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. तौला असेल, तामिणी असेल 1231, 1226. त्याच्यानंतर तुमचा सिंगी, नाणेघाट, ही 1200 वाली लाईन जी आहे ही जरा शिखरं जरा जास्त कन्फ्यूज करतील. कदाचित ह्याच्यातली 1-2 तुम्हाला माहिती पण असतील, वैराट असेल, चिखलदरा असेल किंवा काय वगैरे. पण ही तुमचा जो काही कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर, त्याच्यानंतर तारामती, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, राजगड, रायरेश्वर, त्र्यंबकेश्वर वगैरे ह्या भाग तर आपण ऑलरेडी शिकलोय. आता जरा नवीन शिखरांच्या गोष्टीकडे जाऊयात. कोण असेल तर तुमचा सर्वात उंच, ह्या ज्या लिस्टमध्ये आपण ही जी काही नवीन शिखरं आणली आहेत आपण, तर ह्यांच्या लिस्टमध्ये कोण उंच दिसतंय तुम्हाला, तर सिंगी नावाचं शिखर दिसतंय 1293 मीटर उंचीचं. सिंगी कुठे यायला सुरुवात होते तर पुणे जिल्ह्यामध्ये. हे लक्षात ठेवा. सिंगी बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलंय नाशिक, पण सिंगी नाही, नाशिक नाही, तर हे कुठे याला सुरुवात होतं तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये याला सुरुवात होतं. खेड तालुक्यातलं हे उंच शिखर दिसेल तुम्हाला, कोण असेल तर सिंगी. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही नेटवरती पण सर्च कराल तर सिंगी कुठं दिसेल तुम्हाला, पुण्यामध्येच दिसेल. त्याच्यानंतर कोण असेल तर नाणेघाट असेल. नाणेघाट कुठं दिसेल तुम्हाला तर अहिल्यानगर म्हणा किंवा जुनं आपलं अहमदनगर असेल. त्याच्यानंतर तुमचा तौला असेल, तामिणी असेल. त्याच्यानंतर कोण, वैराट, चिखलदरा, हनुमान आणि कोण असेल तर गडलगट्टा नावाचं. हे गडलगट्टा मात्र कुठं दिसेल तुम्हाला, गडलगट्टा गडचिरोलीमध्ये दिसेल. हनुमान शिखर तुम्हाला कुठं दिसेल तर हनुमान शिखर तुम्हाला धुळ्यामध्ये दिसेल. चिखलदरा, त्याच्यानंतर वैराट अमरावतीमध्ये दिसतील. तामिनी पुण्यात दिसेल. तौला नाशिकमध्ये दिसेल आणि नाणेघाट कुठं असेल तर अहमदनगरमध्ये असेल. ह्यांची उंची तुमच्या जास्त कामाची येणार नाही, आकडेवारी जास्त कामाची येणार नाही, पण ह्यांचा क्रम तुमच्या कामाचा 100% येईल. मग हा क्रम लक्षात ठेवायचा कसा, ह्याच्या आधी त्याची तर लक्षात ठेवलीत आपण कुठली, जसं मी मगाशी सांगितलं कळसुबाई, साल्लेर, त्याच्यानंतर महाबळेश्वर, तारामती, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, राजगड, जर बघाल तर पुरंदर, रायगड, रायरेश्वर, त्र्यंबकेश्वर, ही नावं तर ऑलरेडी शिकलोय, ट्रिक्स सहित शिकलोय. त्याचं एक युट्यूबला मी मगाशी सांगितलं लेक्चर आहे त्याचं. आता ही शिखरक्रमाने लक्षात ठेवायच्यात. मग जिथं नावं आली, जिथं क्रम आला, क्रम, तिथं तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, तुम्हाला एक छोटीशी ट्रिक्स असणं गरजेचं आहे. बघ ती ट्रिक कुठली आहे, त्या ट्रिक्सवरती जाऊयात एकदा, त्या ट्रिक्सला बघूयात एकदा की ट्रिक कुठली आहे. बरोबर, आता नाव नीट बघा. बरोबर, शिखरांचा कोण आहेत, ही सगळी शिखर आहेत. शिखरं ही कोण आहेत सगळी, जर बघाल तर ही कोण आहेत सगळी, शिखर आहेत. शिखरं, त्या शिखरांकडे जाऊयात. बरोबर, शिखरांचा सिंगर, घाटात तिला म्हणाला. बरोबर, शिखरांचा सिंगर घाटात तिला म्हणाला. या विराट दरीत हनुमान गडलगट्ट होईल. कोण होईल, हनुमान गडलगट्ट होईल. बरोबर, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर,
इथं क्रम कशाचा आहे तर शिखरांचा आहे. क्रम कशाचा आहे तर लक्षात ठेवा शिखरांचा आहे. सिंगर म्हणजे कोण असेल तर तुमचं सिंगी नावाचं शिखर असेल पुणे जिल्ह्यातलं. त्याच्यानंतर कोण असेल तर नाणेघाट नावाचं शिखर असेल. बरोबर. त्याच्यानंतर तिला म्हणजे कोण असेल तर तुमचं तौला नावाचं शिखर असेल. त्याच्यानंतर म्हणाला म्हणजे कोण असेल तर ताम्हिणी नावाचं शिखर असेल. कोण असेल तर ताम्हिणी नावाचं शिखर. त्याच्यानंतर कोण असेल तर विराट. विराट म्हणजे कोण वैराट नावाचा 1177. त्याच्यानंतर दरीत म्हणजे कोण असेल तर चिखलदरा नावाचं शिखर असेल. कोण असेल चिखलदरा नावाचं शिखर. त्याच्यानंतर कोण असेल तर सरळ सरळ तुमचं हनुमान धुळे जिल्ह्यातलं शिखर. आणि कोण असेल तर गडलगट्ट नावाचं शिखर. कोण असेल तर गडलगट्ट नावाचं शिखर गडचिरोली मधलं. बरं ही लाईन लक्षात राहते का? ह्याच्या आधी आपण जी काही शिखरं शिकलो ती जवळजवळ 11 शिखर आहेत. बरोबर. तुमचा कळसुबाई ते कुठपर्यंत त्र्यंबकेश्वर पर्यंत. आणि पुन्हा जवळजवळ ही तुम्हाला काय दिसतील तर 8. म्हणजे जवळजवळ आपण 18-19 शिखरांकडे पोहोचलोय. आणि एवढी शिखरं जर तुमच्या क्रमाने लक्षात राहिली तर तुमचा शिखरांचा कसलाही प्रश्न उतरता चढता जिल्ह्यांचा प्रश्न चुकणार नाही. ह्याच्या आधीचं लेक्चर नीट युट्यूबवरती बघून घ्या. तिथं 11 शिखरं आणि ही 8 शिखरं सिंगी, नाणेघाट, तौला, ताम्हिणी, त्याच्यानंतर वैराट, चिखलदरा, हनुमान आणि कोण असेल तर गडलगट्ट होईल. फक्त इथे एक करेक्शन करा. चिखलदरा 1115 मीटर करा. चिखलदरा काय करा 1115 मीटर करा. बाकी उंची मात्र व्यवस्थित आहे. सिंगी, नाणेघाट, तौला, ताम्हिणी, त्याच्यानंतर तुमचा वैराट, चिखलदरा, हनुमान आणि कोण असेल तर गडलगट्ट म्हणा किंवा गडलगट्ट नावाचं शिखर गडचिरोली मधलं. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक 2चं. बरोबर. पुढे जाऊयात. पुढे तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. तिसरा प्रश्न काय सांगतोय बघा. अयोग्य पर्याय ओळखा. हे नीट वाचा. प्रश्न नीट वाचत चला. अयोग्य पर्याय ओळखा. चुकीचा पर्याय ओळखायचा. अंजनदीव नावाचं बेट आहे. कुठे अंजनदीव बेट? मुंबईमध्ये. बरोबर. मुंबईमध्ये कुठली कुठली बेट आहेत जर बघाल तर अंजनदीव बेट आहे. त्याच्यानंतर तुमचं साष्टी बेट आहे. त्याच्यानंतर मढ नावाचं बेट आहे मुंबईमध्ये. साष्टी, मढ, अंजनदीव नावाची बेट तुम्हाला कुठे दिसतील मुंबईमध्ये. कासा नावाचं बेट कुठे दिसतंय तुम्हाला? कासा नावाचं बेट रत्नागिरीमध्ये आहे का? नाही. कासा नावाचं बेट रत्नागिरीमध्ये नाही. कासा नावाचं बेट येतं रायगडमध्ये. मग रायगडमध्ये कोण दिसेल तुम्हाला? कासा नावाचं बेट दिसेल. रायगडमध्ये कोण दिसेल तुम्हाला? खांदेरी नावाचं बेट दिसेल. त्याच्यानंतर कोण दिसेल? घारापुरी नावाचं बेट दिसायला सुरुवात होईल. बरोबर. जंजिरा नावाचं बेट दिसायला सुरुवात होईल तुम्हाला. काय असेल? कासा, खांदेरी, त्याच्यानंतर उंदेरी म्हणाल तरी चालेल. खांदेरी, उंदेरी, त्याच्यानंतर घारापुरी, कोण असेल तर जंजिरा. ही बेट कुठे आहेत? ही बेट रत्नागिरीमध्ये नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये असणारी बेट आहे ती. कासा, खांदेरी, उंदेरी, घारापुरी, जंजिरा, कुलाबा ते सुद्धा नाव तुम्ही रायगडमध्ये ऍड करू शकता. कुठं असेल तर कुलाबा वाला भाग. त्याच्यामुळं हे रत्नागिरीमध्ये नाही. हा अयोग्य पर्याय असेल. बरोबर. खांदेरी तुमचं रायगडमध्ये आहे. यस. कुर्टे बेट सिंधुदुर्गमध्ये. डेफिनेटली सिंधुदुर्गमध्ये आहे. कारण ह्याच कुर्टे बेटावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी काय बांधलंय? तुमचा सिंधुदुर्ग किल्ला बांधला ह्याच कुर्टे बेटावरती. तर हे कुर्टे बेट कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये. तर हे बरोबर आहे. 4 बरोबर आहे. 3 बरोबर आहे. 1 नंबर बरोबर आहे. अयोग्य पर्याय कोण आहे? तर 2 नंबर हा अयोग्य पर्याय आहे. 2 नंबर हा अयोग्य पर्याय आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती बेटं येतात ही गोष्ट माहिती असू द्या. त्याच्यानंतर योग्य पर्याय निवडा. काय म्हणलंय? योग्य पर्याय निवडा. परभणी जिल्ह्याला इतर 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. परभणी जिल्हा आठवत आहे? नकाशामध्ये परभणी जिल्हा डोळ्यासमोर आला. परभणी जिल्हा जर बघाल तर परभणी जिल्ह्याच्या पूर्व बाजूला तुम्हाला कोण लागून दिसेल? बीड दिसेल. त्याच्यानंतर जालना दिसेल. उत्तर बाजूला हिंगोली दिसेल. पूर्व बाजूला हिंगोली दिसेल. त्याच्यानंतर तुमच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये नांदेड दिसेल. आणि परभणीच्या दक्षिण बाजूला लातूर, बीड. बरोबर. त्याच्यानंतर जालना, त्याच्यानंतर हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, त्याच्यानंतर लातूर. एवढ्या 5 जिल्ह्यांची सीमा परभणीला लागून आहे. मग 6वा जिल्हा कुठला आला? नाही. 6 नाही. किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? 5. क्लॉकवाईज सेन्सने सांगा म्हणल्यावरती सुद्धा सांगता आलं पाहिजे. परभणीला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा क्लॉकवाईज सेन्समध्ये लागून आहे ते सांगा. बरोबर. क्लॉकवाईज सेन्समध्ये गेलो तर तुमचा बीड असेल, जालना असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, लातूर असेल. 5 जिल्हे झाले. ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर. 5 कोणते जिल्हे तेही माहिती असायला पाहिजे. म्हणजे विधान अ काय? तर विधान अ चुकीचं आहे. महाराष्ट्रात 31वा जिल्हा नंदुरबार जिल्हा म्हणून निर्मिती झाली आहे असं म्हणणं आहे यांचं. 31वा जिल्हा नंदुरबार जिल्हा आहे? नाही. जिल्ह्यांच्या लिस्टकडे जर आलोत आपण, इथं जर बघितलं तर जिल्ह्यांची लिस्ट बघूयात एकदा. कुठले कुठले जिल्हे निर्माण झाले महाराष्ट्रामध्ये? 1980 पर्यंत काहीच हालचाल नव्हती जिल्ह्यांची. बरोबर. स्थापना झाल्यानंतर हालचाल कधी सुरू झाली? 1981 ला सुरू झाली. बरोबर. मग 1 मे 1981 कुठला जिल्हा निर्माण झाला? तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला.
बरोबर. सिंधुदुर्ग सोबत त्याच दिवशी कुठला जिल्हा निर्माण झाला? जालना निर्माण झाला. 1 मे 1981 ला सिंधुदुर्ग आणि जालना. मग तुम्ही ह्यांच्यापैकी कुणालाही आधी किती जिल्हे होते? 26. 27वा म्हणायला किंवा ह्याला 27वा म्हणा किंवा 28, म्हणजे 27 आणि 28 नंबर तर इथंच गेले. दोन्हीपैकी एक कुणी पण 27 असेल, कुणी पण एक 28 असेल. बरोबर. पुढे येऊयात. त्याच्यानंतर 82 मध्ये 2 जिल्हे निर्माण झाले. 16 ऑगस्ट 1982 कुणाची निर्मिती आहे? लातूर जिल्ह्याची निर्मिती आहे. म्हणजे कितवा? 29वा. त्याच्यानंतर 26 ऑगस्ट 1982 कुणाची निर्मिती आहे? गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती आहे. कितवा जिल्हा झाला हा? 30वा जिल्हा झाला. बरोबर. चौथ्यावरती येऊयात. 4 ऑक्टोबर 1990. किती? 4 ऑक्टोबर 1990 मुंबई शहरमधून मुंबई उपनगरची निर्मिती झाली. कधी? 4 ऑक्टोबर 1990. कितवा जिल्हा झाला हा? 31वा जिल्हा. बरोबर. मग कोण आहे नीट बघा. जर बघाल तर 1 जुलै 1998 तुमचा कोण आहे? नंदुरबार. आणि त्याच्यानंतर कोण आहे? तर वाशिम. कोण असेल तर बघाल तर वाशिम जिल्हा. कोण असेल तर वाशिम. मग ह्यांच्यापैकी तुम्ही 32वा कुणालाही म्हणा, 33वा कुणालाही म्हणा. बरोबर. कोण असेल 32 आणि 33. त्याच्यानंतर कोण आहेत? मग तुमचा 99 मध्ये कोण असेल तर हिंगोली असेल, 99 मध्ये गोंदिया असेल, आणि त्याच्यानंतर 2014 मध्ये कोण आहे? तर त्याच्यानंतर 2014 मध्ये तुमचा पालघर जिल्हा निर्माण आहे. बरोबर. 1 ऑगस्ट 2014 ला. मग ह्याच्यामध्ये 31वा जिल्हा कोण आला? 31वा जिल्हा मुंबई उपनगर आला. मुंबई उपनगर. कोण आलं? तर मुंबई उपनगर आला. बरोबर. मग स्टेटमेंट वरती येऊयात. 31वा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती आहे. स्टेटमेंट कसं असेल? स्टेटमेंट चुकीचं असेल. बरोबर. त्याच्यानंतर पुढे या. ह्याच्यावरती येऊयात. जर बघाल तर कोण दिसेल तुम्हाला? योग्य पर्याय निवडा. अमरावती प्रशासकीय विभाग राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जर बघाल तर किती टक्के भाग व्यापतोय? 15% भाग व्यापतोय. अमरावती प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या विभागापैकी 15% असं यांचं म्हणणं आहे. बरोबर. पुन्हा आणखी एका गोष्टीवरती येऊयात. ही गोष्ट पण लक्षात ठेवा, ज्या लोकांना माहिती नाही. किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभाग. एक छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. जर बघाल तर महाराष्ट्रातला एरिया वाईज सर्वात मोठा प्रशासकीय विभाग 64,813 चौरस किलोमीटर एरिया असणारा, जो महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के एरिया कव्हर करतोय? 21.6 एरिया कव्हर करतोय. एरिया वाईज दुसरा प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभाग. जर बघाल तर 57,493 चौरस किलोमीटरचा एरिया कव्हर करतोय. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती? तर 18.7. त्याच्यानंतर तिसरा कोण असेल तर पुणे प्रशासकीय विभाग. 57,275 चौरस किलोमीटर एरिया कव्हर करतोय. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती? तर 18.5%. चौथ्या क्रमांकावरती कोण असेल? 31,000 चौरस किलोमीटरची रेंज असणारा, 51,000 चौरस किलोमीटरची रेंज असणारा तुमचा नागपूर प्रशासकीय विभाग. किती टक्के एरिया कव्हर करतोय? 16.7% एरिया कव्हर करतोय. त्याच्यानंतर कोण असेल तर तुमचा अमरावती. 46,000 चौरस किलोमीटरचा एरिया असणारा जर बघाल तर अमरावती महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती? 14.95, म्हणजे जवळ किती टक्के एरिया कव्हर करतोय? 15% एरिया कव्हर करतोय. आणि राहिलं कोण शेवटी? तर कोकण प्रशासकीय विभाग. किती टक्के एरिया कव्हर करतोय? तर 10% एरिया. बरोबर. मग काय म्हणावं लागेल? अमरावती प्रशासकीय विभाग महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी किती टक्के एरिया? 15% एरिया कव्हर करतोय. स्टेटमेंट तेच आहे. स्टेटमेंट पण तेच आहे. म्हणजे स्टेटमेंट काय असायला पाहिजे? बरोबर असायला पाहिजे. अ चुकीचं आहे, ब चुकीचं आहे, क बरोबर आहे. तर पर्याय काय असेल? पर्याय क्रमांक 3 फक्त क योग्य. पर्याय क्रमांक 3 फक्त क योग्य उत्तर त्याचं. बरोबर. हा डेटा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्या जिल्ह्यांची निर्मिती, जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवा. ज्या लोकांना जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवणं अवघड जातं त्यांनी आणखी एक गोष्ट बघा. ज्या लोकांना जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवणं अवघड जातं त्यांनी आणखी एक गोष्ट बघा. ही लाईन लक्षात ठेवा. बरोबर. सजला, गड मुंबईचा नवा. बरोबर. सजला, गड मुंबईचा नवा. ते पाहायला गोंद्याही घरी आला.
बरोबर, नीट बघा. स म्हणजे कोण असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा. त्याच्यानंतर ज म्हणजे कोण असेल तर जालना जिल्हा. ला म्हणजे कोण असेल तर लातूर जिल्हा. त्याच्यानंतर कोण असेल तर तुमचा गडचिरोली जिल्हा. त्याच्यानंतर मुंबई शहर मधून निर्माण झालेला मुंबई उपनगरपालिका जिल्हा. त्याच्यानंतर कोण आहे, न म्हणजे नंदुरबार. त्याच्यानंतर वा म्हणजे कोण आहे, वाशिम जिल्ह्याची निर्मिती आहे. बरोबर, क्रम बघा येतोय का ते पाहायला. गोंदिया म्हणजे कोण निर्माण झाला 99 मध्ये, गोंदिया जिल्हा. ही म्हणजे कोण निर्माण झाला 99 मध्ये, हिंगोली जिल्हा. आणि घर म्हणजे कोण आहे तर तुमचा पालघर जिल्हा ऑगस्ट 2014चा. सिक्वेन्स बघा, 81 मध्ये 2 जिल्ह्यात, 1982 मध्ये 2 जिल्ह्यात, 1990 मधला 1, 1998 मध्ये 2, 1999 मध्ये 2 आणि त्याच्यानंतर 2014. 27, 28 कोणालाही म्हणा, 29, 30, 31, 32, 33 कोणालाही म्हणा, 34, 35वा जिल्हा कोणालाही म्हणा ह्या दोघांपैकी. आणि त्याच्यानंतर मग 36वा जिल्हा कोण असेल तर पालघर. हा लाईन लक्षात ठेवा. ही लाईन जर लक्षात राहिली तुमच्या तर जिल्ह्यांचा क्रम कधीच विसरणार नाही तुम्ही. फक्त खाली 81, 82, 90, 98, 99, 2014 संपला विषय. पुढच्या प्रश्नावरती जाऊयात. कुठे जाऊयात, 5व्या प्रश्नावरती. दादरा व नगर हवेली आणि दीव आणि दमण हा जो काही केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला लागून आहे, कुठल्या जिल्ह्याला लागून आहे महाराष्ट्राच्या, पालघर जिल्ह्याला लागून आहे. बरोबर, मग ह्या प्रदेशाला कोणत्या तालुक्यांची सीमा लागून आहे. ऑब्व्हियसली आता तालुके सुद्धा कुठले असायला पाहिजेत. तालुक्यांची सीमा लागून नाही असं म्हणलंय. कुठले तालुके असायला पाहिजेत, पालघर मधलेच तालुके असायला पाहिजेत. नकाशा जर बघाल तर इथं तुमचा दादरा नगर हवेली आणि दीव दमणवाला पट्टा लागून आहे. बरोबर, ह्या भागामध्ये. मग पालघरच्या उत्तर बाजूला कोणते कोणते तालुके आहेत. पालघरच्या उत्तर बाजूला तुम्ही जर थोडंसं नीट बघाल, इकडे तलासरी तालुका आहे, इकडे डहाणू तालुका आहे आणि इकडे जव्हार तालुका आहे. तलासरी, डहाणू आणि जव्हार. तलासरी, डहाणू आणि जव्हार ह्या 3 तालुक्यांची सीमा लागून आहे. मग पर्यायामध्ये चौथा कोण आहे, तलासरी आहे, डहाणू आहे, जव्हार आहे. कोण वेगळं आहे, मोखाडा आहे. मोखाडा, मोखाड्याची सीमा तुमच्या दादरा व नगर हवेली आणि दीव दमणला लागून नाही. पर्याय क्रमांक कोण असेल, पर्याय क्रमांक 1 उत्तर. लक्षात ठेवा, हा प्रश्न काय येऊ शकतो, एकाच जिल्ह्याची सीमा आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. दादरा व नगर हवेली आणि दीव आणि दमणला कुणाची सीमा लागून आहे तर पालघर. मग एवढ्या सोप्यावरती प्रश्नावरती जाईल का कदाचित एमपीएससी, नाही जाणार. पालघरच्या आतमध्ये जाईल आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला तालुके विचारायला सुरुवात करेल की कोणत्या तालुक्यांची सीमा तुमच्या दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमणला लागून आहे. तर तलासरी, डहाणू आणि जव्हार कुणाची लागून नाही तर तुमच्या मोखाड्याची लागून नाही. कुणाची लागून नाही, पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असेल. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. और आएंगे कहां पे, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणताय, फुलंब्री आहे, कन्नौड आहे, सिल्लोड आहे, सिल्लोड आहे. सिल्लोड म्हणजे तुम्हाला पटकन कळलं पाहिजे कुठले तालुके आहेत हे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले तालुके आहेत. कोण असेल तर फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड. काय विचारलं, डॅश डॅश हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला तालुका आहे. पर्यायामधला ओळखायचा, पर्यायामधला सेनगाव. सेनगाव कुठे आहे, हिंगोलीमध्ये आला. अंबड, अंबड जालन्यामध्ये आला. गंगापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये. बदनापूर जालन्यामध्ये असणारा जिल्हा, सॉरी तालुका. जालना, जालना इथं कोण असेल तर हिंगोली. पर्याय कोण असेल, गंगापूर. कुठले कुठले तालुके आहेत मग छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचा सोयगाव. त्याच्यानंतर जर बघाल तर कोण असेल तर तुमचा सिल्लोड नावाचा तालुका. बरोबर, खाली आलात खुलताबाद लागेल. लिस्टच करायची म्हणली तर सर्वात उत्तरेला असणारा सोयगाव. सोयगाव नंतर जर बघाल तर कोण असेल, सिल्लोड नावाचा तालुका. बरोबर, सिल्लोड नंतर कोण दिसेल तुम्हाला तर फुलंब्री नावाचा तालुका दिसेल. बरोबर, फुलंब्री नंतर कोण दिसेल तुम्हाला जर बघाल तर तुमचा वैजापूर नावाचा तालुका दिसेल, जो सर्वात पश्चिमेला आहे, वैजापूर. त्याच्यानंतर जर बघाल तर 5व्या क्रमांकावरती कोण दिसेल तुम्हाला तर तुमचा गंगापूर नावाचा तालुका दिसेल. बरोबर, 6 नंबर कोण दिसेल तर खुलताबाद नावाचा तालुका. कोण असेल तर खुलताबाद. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकावरती कोण दिसेल तर स्वतः छत्रपती संभाजीनगर नावाचा तालुका. त्याच्यानंतर कोण दिसेल तर तुम्हाला पैठण नावाचा तालुका. बरोबर, ही किमान लिस्ट. आणि त्याच्यानंतर 9वा कोण राहिला तुमचा तर प्रश्नामध्येच दिलेला तुमचा कन्नड. ह्या तालुक्यांची लिस्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. किमान प्रत्येक प्रशासकीय विभागातले जे सर्वात मोठे आणि सर्वात लहान जिल्हे आहेत ना,
6 प्रशासकीय विभाग आहेत. 6 प्रशासकीय विभागातले जे सर्वात मोठे जिल्हे आहेत, सर्वात मोठे जिल्हे, फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे, हे हेडक्वार्टर आहे. ह्याच्यातला सर्वात मोठा जिल्हा बीड, त्याच्यातले तालुके माहिती असू द्या. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर हेडक्वार्टर आहे, तर ह्याच्यातले तालुके माहिती असू द्या. प्रत्येक प्रशासकीय विभागातले जे महत्त्वाचे जिल्हे आहेत ना, त्यांच्यातल्या तालुक्यांचा तुम्हाला अंदाज असू द्या. सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर पैठण आणि कोड, तर कन्नड, हे तालुके. पर्याय क्रमांक काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. बरोबर. तालुक्यांचा योग्य पूर्व पश्चिम क्रम लावा. तालुक्यांचा योग्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचं आहे. बरोबर. मग कुठले आहेत? अहेरी, एटापल्ली, धानोरा, मुलचेरा वगैरे. म्हणजे कोण आहे? गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा, गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोली जिल्हा, गडचिरोलीमध्ये सर्वात पूर्वेला कोण येतं? सर्वात पूर्वेला भामरागड. मग भामरागड आहे का बघा? भामरागड पासून सुरुवात व्हायला पाहिजे. पूर्व पश्चिम म्हणल्यावरती पूर्वेकडून पश्चिमेकडे जायचं ना. भामरागड पासून सुरुवात व्हायला पाहिजे. कुठे भामरागड बघा? अहेरी नाही, एटापल्ली नाही, भामरागड इथं आहे दोघांमध्ये. बरोबर. भामरागड नंतर थोडंसं नकाशा बघितलाय कधी गडचिरोलीचा? सगळ्यांना माहिती आहे गडचिरोलीमध्ये सर्वात पूर्वेला भामरागड आहे. भामरागडच्या पलीकडे काय हे जरा बघा ना. आयोग तर भामरागड पर्यंत आलंय, भामरागडच्या पलीकडे जाईल. तुम्ही कधी जाणार भामरागड पासून पुढे? भामरागडच्या पुढे गेलात तर तुम्हाला काय दिसायला सुरुवात? एटापल्ली दिसेल. एटापल्लीच्या पलीकडे गेलात तर मुलचेरा दिसेल. मुलचेराच्या पलीकडे गेलात तर चामोर्शी नावाचा तालुका दिसेल. बरोबर. हा नकाशा बघा एकदा गडचिरोलीचा. भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी दिसतंय पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना क्रम. होतोय निर्माण क्रम होतो ना इथं. प्रश्न विचारेल एमपीएससी का भामरागडवरतीच का प्रश्न विचारावा हेही तुम्हाला वाटत असेल. मग प्रत्येक जिल्ह्यातले पूर्वेकडचे पश्चिमेकडचे तालुके पाठ करायचे का? नाही. भामरागड नीट बघा. भामरागड हा महाराष्ट्रातला सर्वात पूर्वेकडचा तालुका आहे. भामरागड हा महाराष्ट्रातला सर्वात पूर्वेकडचा तालुका आहे. एवढं कारण इनफ आहे आयोगाच्या लोकांना इथं पॉईंट धरायला. आणि इथं क्रम निर्माण होतो ना. बरं, क्रम निर्माण होत नसता तर गोष्ट वेगळी, पण क्रम पण निर्माण होतोय पूर्वेकडून पश्चिमेकडे. सर्वात पूर्वेकडचा तालुका आहे, तर प्रश्न इथं जनरेट व्हायला पाहिजे. असे प्रश्न विचारताना काही ना काहीतरी सेन्स ठेवला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्स 2021चा पेपर काढून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिले नंदुरबार मधल्या तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. उत्तरेकडून दक्षिण. नंदुरबार मधलेच का बरं तालुके? का? कोण आहे नंदुरबारमध्ये? नंदुरबारमध्ये सर्वात उत्तरेला धडगाव अक्राणी नावाचा तालुका आहे. कोण आहे धडगाव अक्राणी? महाराष्ट्रातला सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे. बरोबर. महाराष्ट्रातला सर्वात उत्तरेकडचा तालुका. जर तिथं एमपीएससी उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारत असेल तर हा सर्वात पूर्वेकडचा आहे ना. मग पूर्व पश्चिम क्रम का निर्माण होऊ नये? व्हायला पाहिजे. आहे क्रम, विचारेल एमपीएससी. हे तालुके लक्षात ठेवा. भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोण असेल तर चामोर्शी. गडचिरोली जिल्हा आहे, 12 तालुके असायला पाहिजेत. 12 मधले ह्या 4 तरी नावं लक्षात ठेवा. पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम जर बघाल तर म्हणजे कोण असेल तर तुमचा भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी. पर्याय क्रमांक कोण असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. महाराष्ट्रातले उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम तालुके लक्षात ठेवा. महाराष्ट्रात सर्वात उत्तरेला धडगाव अक्राणी, सर्वात दक्षिणेला दोडामार्ग, पूर्वेला भामरागड, तर पश्चिमेला कोण असेल? महाराष्ट्रात सर्वात पश्चिमेला पालघर जिल्ह्यातला पालघर तालुका येतो. हे 4 महाराष्ट्राचे तालुके फिक्स लक्षात ठेवा. आणि त्याच्या रिलेटेड असणारी गोष्ट नकाशात बघा एकदा की कुठे कुठे एमपीएससी प्रश्न निर्माण करू शकते, जनरेट करू शकते. त्याच्यानंतर थोड्यासा जसं मी मगाशी सांगितलं होतं सुपर 20ची सुरूच निर्माण केली आपण. सुपर 20 बुस्टर सिरीज भूगोलामध्ये 1-2 नाही, आउट ऑफ आले पाहिजेत. आउट ऑफ एकही मार्क्स गेला नाही पाहिजे आपला भूगोलातला. का? भूगोल तुलनेने सोपा आहे, तर सोप्या गोष्टीमध्ये आपल्याला 10 पैकी 10 आले पाहिजेत. आयोग जेवढे काही प्रश्न विचारेल ना भूगोलाचे, महाराष्ट्र भारताचे, सगळे जमले पाहिजेत. त्याच्यासाठी एक सुद्धा मी जसं म्हणतोय दरवर्षी की भूगोलापैकी जर बघाल तर आउट ऑफ आले पाहिजेत. बरीच लोक म्हणतात 8-9 आले तरी चालतील, 7 आले तरी चालतील. का कमी व्हावेत आपले 2 मार्क, 1 मार्क? पैकीच्या पैकी येण्यासाठी काय असेल तर बुस्टर सिरीज सुरू केली आहे. आणि हा बुस्टर भूगोलाचा 100% तुम्हाला आउट ऑफ कव्हर करून देईल. ही सगळी वैशिष्ट्य आहेत, सगळी वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये. महाराष्ट्र भारताचा एकही महत्त्वाचा टॉपिक ह्याच्यामधून स्किप होणार नाही. जे काही 20 टेस्ट होणार आहेत आपल्याकडं, ह्या 20 टेस्टमधून महाराष्ट्र आणि भारताचा एकही महत्त्वाचा टॉपिक स्किप होणार नाही. सगळे महत्त्वाचे टॉपिक आणि त्याच्यावरती टेस्ट असेल. तुम्हाला टेस्टचा शेड्यूल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. टेस्टचा शेड्यूल ॲपमध्ये जो आपल्या बॅचचा ग्रुप आहे, ह्या बुस्टर सिरीज बॅचचा जो ग्रुप आहे त्या बॅचच्या ग्रुपवरती सुद्धा सगळा शेड्यूल दिलाय. कधी सुरू होणार, कधी संपणार जर बघाल तर काय असतील. एकूण 20 टेस्ट असतील. किती दिवस व्हॅलिडिटी आहे? तुमच्या ग्रुप सी पर्यंत 3 महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी आहे. 2 वेळेस तुम्हाला बघता येईल. इनफ आहे जर बघाल तर. एवढा डेटा तुम्ही बघाल. तुमच्याकडे वाचलेल्या ऑलरेडी काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ॲडिशन करा. तुमचं भूगोलाचं टेन्शन मिटेल. ज्या लोकांना आणखी टेन्शन आहे, अरे यार भूगोलाचं वाचायचं राहिलं आपलं आणखी,
थोडासा पार्ट वाचायचा राहिलाय, मग एखादा टॉपिक आहे कुठून करू नेमका, तुम्हाला कुठलीही भूगोलाची समस्या असू द्या, त्याच्यासाठी सगळ्या बॅचेस ऑनलाईन बॅचेस उपलब्ध आहेत. कंबाईन प्रिलिम्स, कंबाईन बेसिक फाउंडेशन, राज्यसेवा प्रिलिम्स, राज्यसेवा बेसिक फाउंडेशन, त्याच्यानंतर जर बघाल तर तुमच्या ज्या काही सगळ्या रिव्हिजन बॅचेस असतील वगैरे वगैरे, ॲप इन्स्टॉल करा. जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे. भूगोलासाठी जर बघाल तुम्हाला कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही, तुमच्याकडे सगळं सोल्युशन तुमच्यासाठीचं ह्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. ॲपमध्ये जाऊन बॅचेस बघा एकदा, 100% फायदा करून देणार बॅचेस सगळ्या. पुढे येऊयात, प्रश्न क्रमांक 8 वरती येऊयात. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस म्हणजे 1 मे 1960 महाराष्ट्रात डॅश डॅश महानगरपालिका आणि नगर परिषदा होत्या. बरोबर. महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळेस 3 महानगरपालिका होत्या महाराष्ट्रामध्ये. किती महानगरपालिका होत्या? 3 स्थापनेच्या वेळेस. एक 1888 मध्ये स्थापन झालेली, एक 1888 मध्ये स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका. बरोबर. 2 1955 मध्ये 1950 मध्ये स्थापन झालेली, 50 मधली पुणे महानगरपालिका. 1951 मध्ये स्थापन झालेली नागपूर महानगरपालिका. ह्या महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस अस्तित्वात होत्या. पुन्हा आयोग विचारेल ही जर गोष्ट आहेच आहे, ह्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय असू शकतो? महाराष्ट्र स्थापन झाल्यावरती किंवा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावरती निर्माण झालेली पहिली महानगरपालिका कोण असेल तर सोलापूर महानगरपालिका. 1964 मध्ये निर्माण झालेली सोलापूर. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरची पहिली पालिका कोण असेल? पहिली महानगरपालिका सोलापूर. आणि मग 71 मध्ये कोण असेल तर तुमचा कोल्हापूर वगैरे असेल. हा क्रम. किमान पहिली 4-5 नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी कोण होतं, त्याच्यानंतर पहिली कोण, त्याच्यानंतर कोण. आत्ता किती महानगरपालिका आहेत? आत्ता किती महानगरपालिका आहेत? 29 महानगरपालिका आहेत. बरोबर. किती? 29 महानगरपालिका. 29. त्याच्यापैकी सर्वात जास्त कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? त्याच्यापैकी सर्वात जास्त तुमच्या कोकण प्रशासकीय विभागात आहेत. एकट्या कोकण प्रशासकीय विभागात महाराष्ट्रातल्या 9 महानगरपालिका आहेत. किमान हा बेसिक डेटा आपल्याकडे असायला पाहिजे. सर्वात अलीकडे निर्माण झालेली 2023 मधली कोण आहे? जालना महानगरपालिका. कोण असेल तर जालना. बेसिक डेटा हा माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे 3 महानगरपालिका अस्तित्वात होत्या. कधी? महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी. 3 कुठं कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक इथे दिसतोय, इथं दिसतंय. बरोबर. किती नगर परिषदा होत्या? तर 219 नगर परिषदा होत्या आपल्याकडे. 219 नगर परिषदा होत्या. 219. पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असायला पाहिजे. 3 महानगरपालिका आणि 219 नगर परिषदा. कधी? महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस. पर्याय क्रमांक 2. 9 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कालभैरव व होणाई डोंगर आहेत? होणाई डोंगर. सातारा जिल्हा घ्या. कोण आहे सातारा जिल्ह्यात? सातारा जिल्ह्यामध्ये येतं तुमचं आगाशिव. सातारा जिल्ह्यामध्ये कोण येतं? आगाशिव. सातारा जिल्ह्यामध्ये कोण येतं? बामनोली डोंगर. बरोबर. सातारा जिल्ह्यामध्ये कोण येतं? मढोशी डोंगर. साताऱ्यामध्ये कोण येतं? यवतेश्वर डोंगर येतात. यवतेश्वर डोंगर. बरोबर. हे साताऱ्यामध्ये. ह्यांच्यापैकी कोणी आहे का? नाही. कोण आहे कोल्हापूरमध्ये? कोल्हापूरमध्ये पन्हाळा डोंगर आहेत. कोल्हापूरमध्ये कोण आहेत? ज्योतिबाचे डोंगर आहेत. वाडी रत्नागिरी म्हणा, केदारेश्वराच्या टेकड्या म्हणा ह्यालाच. कुणाला? ज्योतिबाच्या डोंगराला. वाडी रत्नागिरी किंवा केदारेश्वराचे. त्याच्यानंतर कोण आहेत? चिकोडी टेकड्या. चिकोडी टेकड्या सर्वात दक्षिणेला. बरोबर. ह्यांच्यापैकी कोणी दिसतंय? नाही. कोण आहे सांगलीमध्ये? सांगलीमध्ये आहेत दंडोबाचे डोंगर. सांगलीमध्ये आहेत आडवे डोंगर. सांगलीमध्ये आहेत शुक्राचार्य डोंगर. कोण आहे जर बघाल तर शुक्राचार्य. सांगलीमध्ये जर बघाल तर तुमचे कालभैरव डोंगर. बरोबर. कालभैरव डोंगर. सांगलीमध्ये कोण आहेत? सांगलीमध्ये आहेत होणाई डोंगर. बरोबर. बेलगवाड नावाचे डोंगर सुद्धा आहेत. बेलगवाड जर बघाल तर कोण आहेत सांगलीमध्ये? बेलगवाड डोंगर सुद्धा आहेत सांगलीमध्ये. ही नावं माहिती असायला पाहिजेत. इथं सोपे सोपे प्रश्न आहेत. असे सोपे प्रश्न आपल्याकडून मिस होता कामा नये. रत्नागिरीवाल्या भागामध्ये जास्त डोंगराळ भाग आहे, पण मोठ्या कुठल्या डोंगररांगा नाहीत. इथं जर बघाल तर सांगली, सातारा, कोल्हापूर काही नावं फोकस करा ह्याच्यामध्ये. एक तुमचा जर बघाल तर अमरावती, त्याच्यानंतर तुमचा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, त्याच्यानंतर सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, त्याच्यानंतर जळगाव, धुळे. हा पट्टा फोकस करा. मी पुन्हा एकदा सांगतो. जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,
त्याच्यानंतर सातारा, सांगली, अहमदनगर आणि पुणे एवढे 7-8 जिल्हे फोकस करा. ह्यांच्यातल्या डोंगररांगा हमखास लक्षात ठेवा. तुमचा मार्क्स कुठंच जाणार नाही, मग ते प्रिलिम्स असू द्या आणि कुठलीही एक्झाम असू द्या. एवढ्या जिल्ह्यातल्या डोंगररांगा जरा प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढून बघा आणि मी सांगितलेले जिल्हे जरा नोट डाऊन करा. ह्यांच्यामध्ये बघा आयोग इथंच कुठेतरी फिरते का, सातत्याने आयोग इथंच फिरत राहतोय. बरोबर, ही नावं माहिती असायला पाहिजेत. मग कोण आहेत? कालभैरव आणि होणाई डोंगर तुमच्या कुठे आहेत? सांगली जिल्ह्यामध्ये येतात. पर्याय क्रमांक 2 कुठं असेल तर पर्याय क्रमांक 2. 10व्या प्रश्नाकडे जाऊया. कोणत्या जिल्ह्यात धारवाड खडक आढळत नाहीत? कुठल्या जिल्ह्यात धारवाड खडक आढळत नाहीत? धारवाड कोण आहे जर बघाल, जगामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली खडक प्रणाली आर्कियन खडक. जगात पहिल्यांदा निर्माण झालेले खडक आर्कियन खडक जर बघाल तर ह्या आर्कियन खडकापासून निर्माण झालेली खडक प्रणाली कोण आहे? धारवाड खडक प्रणाली आहे. धारवाड कोण असेल तर धारवाड खडक प्रणाली आहे. पुन्हा धारवाडपासून निर्माण झालेली कोण असेल तर कडप्पा. कडप्पापासून निर्माण झालेली कोण असेल तर तुमची विंध्ययन खडक प्रणाली आहे. विंध्ययन. बरोबर. मग प्रश्न असा येतो की आर्कियन आहेत का महाराष्ट्रात? येस, महाराष्ट्रात आर्कियन आहेत. पूर्व विदर्भात आर्कियन खडक आढळतात. महाराष्ट्रात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आर्कियन आढळतात. धारवाड कुठे आढळतात महाराष्ट्रात हा प्रश्न आहे आपल्याला. मग धारवाड कुठे आढळायला पाहिजेत? धारवाड आढळतात नागपूरमध्ये, धारवाड आढळतात भंडाऱ्यामध्ये, धारवाड आढळतात गोंदियामध्ये आणि धारवाड आढळतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग ह्या 4 जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रामुख्याने धारवाड खडक प्रणालीतले खडक आढळतात. मग कोण आहे? सिंधुदुर्ग आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे. नाही कुठे आढळत धारवाड तर तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धारवाड खडक आढळत नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोण आढळत नाही तर तुमच्या धारवाड खडक आढळत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. धारवाड महत्वाचे आहेत का? खडक महत्वाचे असतात आपल्याला का? खडक आहेत त्यानुसारच आपल्याकडे खनिज संपत्ती आढळते. कारण खनिज कुठे आढळतात? आपल्याला खडकांमध्येच आढळतात. मग तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे खडक आहेत किंवा कोणत्या प्रकारची खडक प्रणाली आहे हे असणं सुद्धा महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम भागावरती आपण पहिलाच प्रश्न बघितला 81% भागावरती बेसाल्ट आहे. तर बेसाल्टमध्ये खनिज आढळतात. बेसाल्टमध्ये खनिज आढळत नाहीत किंवा ती बाहेर काढणं अवघड आहे बेसाल्टमधून. पुन्हा आणखी मग कुठे आढळतात? आर्कियनमध्ये आढळतात, धारवाडमध्ये आढळतात, कडप्पा, विंध्ययनमध्ये आढळतात. मग ह्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारची खडक प्रणाली दिसेल तिकडे तुम्हाला खनिज संपत्ती. मग ह्याच्यामध्ये खनिज संपत्ती कुठं महत्वाची? धारवाड खडक प्रणाली मधल्या खडकांमध्येच तुम्हाला खनिज संपत्ती महत्वाची आढळेल. कोण आढळतं धारवाडमध्ये? लोह खनिज आढळतं. लोह खनिज. खनिज संपत्तीवाला टॉपिक जरा रिकॉल करा. खनिज संपत्तीवाला महाराष्ट्रामध्ये धारवाड खडक प्रणालीशी संबंधित असणारे लोह खनिजाचे साठे. महाराष्ट्रात धारवाड खडक प्रणालीशी संबंधित असणारे लोह खनिजाचे साठे कुठल्या जिल्ह्यात आहेत? सिंधुदुर्गमध्ये आहेत. म्हणजे सिंधुदुर्गमध्ये धारवाड आलं, नागपूरमध्ये आलं, भंडारा, गोंदियामध्ये आलं. धारवाड नाही कुठं? धारवाड चंद्रपूरमध्ये नाही. धारवाडमध्ये लोह आढळतं, मॅग्नेशियम आढळतं. जर बघा सॉरी मॅग्नीज आढळतं, मॅग्नेशियम नाही, मॅग्नीज आढळतं, अभ्रक आढळतं. पुन्हा अभ्रक कुठे? महाराष्ट्रात सिंधुदुर्गमध्ये जर बघाल तर. त्याच्यानंतर संगमरवर आढळतं. लोह खनिज असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं मॅग्नीज असेल, संगमरवर असेल, अभ्रक असेल, हे कुठे आढळतात? धारवाड. धारवाड तुमच्या खनिज संपत्तीसाठी महत्वाची असणारी खडक प्रणाली किंवा खडक आहेत. तर महाराष्ट्रात कुठे कुठे आढळतात? नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग, चंद्रपूरमध्ये नाही. बरोबर. ही गोष्ट लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. पुढे यात योग्य जोडा लावा. तालुका आणि जिल्हे. बरोबर. तालुके दिलेत आणि दुसरीकडे समोर काय दिलेत? 2-2 जिल्हे दिलेत. ह्याचा अर्थ काय? सेम नावाचा तालुका आहे पण 2 वेगवेगळ्या जिल्ह्यात आहे. नावं सारखी आहेत फक्त. खेड तालुका. खेड कुठं आला? खेड एक पुण्यामध्ये पण आहे आणि रत्नागिरीमध्ये पण आहे. रत्नागिरीमध्ये खेड. पुण्यातल्या खेडला काय म्हणता तुम्ही? राजगुरुनगर म्हणता. नांदगाव नावाचा तालुका. नांदगाव नाशिकमध्ये पण दिसेल आणि अमरावतीमध्ये पण दिसेल. बरोबर. कारंजा नावाचा तालुका वर्ध्यात पण दिसेल आणि वाशिममध्ये पण दिसेल. सेलू नावाचा तालुका परभणीमध्ये पण दिसेल आणि वर्ध्यामध्ये पण दिसेल. म्हणजे सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? 2, 3, 4. 2, 3, 4, 1 पर्याय क्रमांक 2. 2, 3, 4, 1 पर्याय क्रमांक 2. हे 4 तर लक्षात ठेवा. ह्यांच्यासोबत आणखी काय लक्षात ठेवा जर बघाल? ह्यांच्यासोबत शिरूर तालुका. फक्त शिरूर म्हणाल तर पुणे, शिरूर कासार म्हणाल तर बीड, शिरूर अनंतपाळ म्हणाल तर लातूर. त्याच्यावरती शिरूर. बरोबर. त्याच्यानंतर कर्जत नावाचा तालुका. कर्जत कुठं आला? अहमदनगरमध्ये एक आलं, अहमदनगरच्या दक्षिणेकडचा कर्जत, आणि रायगड जिल्ह्यामध्ये एक कर्जत आला. तिसरा कोणाला जर बघाल तर तुमचा मालेगाव. मालेगाव कुठं आला? एक मालेगाव आला नाशिकमध्ये, दुसरा मालेगाव आला तुमच्या वाशिममध्ये. बरोबर. त्याच्यानंतर जर बघाल तर तुमचा आष्टी तालुका कोण असेल तर आष्टी. आष्टी कुठं आलं? एक आष्टी आलं तुमच्या वर्ध्यामध्ये आणि दुसरा आष्टी आलं बीडमध्ये. त्याच्यानंतर 5वा तालुका
कळंब नावाचा तालुका. एक तालुका कळंब कुठे आहे? धाराशिवमध्ये. तर दुसरा कळंब कुठे आहे? यवतमाळमध्ये. हे 5 आणि हे 4, एवढे 8 ते 9 तालुके आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ह्यांच्यावरती जर काही प्रश्न आला तुम्हाला तर एवढ्या 8-9 मधून तुमचं उत्तर 100% निघेल. तुम्हाला दुसरं काही माहिती करत बसण्याची गरज नाही. नावं विनाकारण शोधत बसू नका, कारण ही नावं सोडून वेगळं आणखी काही खूप सारं काही विचारत बसणार नाही, कारण ह्याच्यापेक्षा तुम्हाला हार्डली एखादं नाव एक्स्ट्रा सापडेल. पण त्या एका नावासाठी तुम्ही एवढे एफर्ट्स घालवत बसू नका. ऑलरेडी तुम्हाला 7-8 नावं 8-9 नावं दिली आहेत. एवढी नावं लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असेल. पुढे येऊयात. कोणत्या राज्याची सीमा नागपूर प्रशासकीय विभागाला लागून नाही? प्रश्न नीट वाचा. नागपूर जिल्ह्याला लागून नाही असं नाही म्हणत ते. नागपूर जिल्हा नाही, नागपूर प्रशासकीय विभाग विचारलाय. प्रशासकीय विभाग बरोबर. कोणत्या राज्यांची सीमा नागपूर प्रशासकीय विभागाला नाही? नागपूर प्रशासकीय विभागाला उत्तर बाजूला तुमचा नागपूर, भंडारा, गोंदिया कोण लागून आहे? तर मध्य प्रदेश लागून आहे. इकडे बघा, इथे नकाशा पण आहे आपल्याकडे. इथे बघा, नकाशामध्ये क्लिअर होईल गोष्ट. कोण असेल तर तुमचा नागपूर प्रशासकीय विभाग, ही उत्तर बाजू कोण आहे? तर मध्य प्रदेश आहे. नागपूर प्रशासकीय विभाग, गोंदिया, गडचिरोली कोण आहे पूर्व बाजूला? तर तुमचा छत्तीसगड आहे. कोण असेल तर छत्तीसगड. नागपूर, चंद्रपूर, त्याच्यानंतर गडचिरोली कोण आहे तुमचा? तेलंगणा लागून आहे. कोण आहे? तेलंगणा. म्हणजे कुणाकुणाची सीमा नागपूर प्रशासकीय विभागाला लागून आहे? मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा. मग नाही कोण? मध्य प्रदेश आहे, तेलंगणा, छत्तीसगड आहे. कर्नाटक लागून नाही. कर्नाटक कुठून लागून आहे तर बघाल, नकाशावरती आलो. कर्नाटक इथून नांदेड पासून सुरू होतं, नांदेड पासून. ही गोष्ट लक्षात ठेवा. जिल्हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बॉर्डरवरचे जिल्हे लक्षात ठेवा. बॉर्डरवरचे महाराष्ट्रात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघा. महाराष्ट्रात असे किती जिल्हे आहेत? जर बघाल महाराष्ट्रात असे किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात असे 20 जिल्हे आहेत. 20 जिल्हे की ज्यांची सीमा किमान एका राज्याला लागून आहे. किमान कुठल्या तरी एका राज्याला लागून असेल का? तर असेल. जर बघाल एक राज्याला सीमा लागून असणार आहे. महाराष्ट्रात 16 जिल्हे आहेत. 16 जिल्हे ज्यांची सीमा एकाही राज्याला लागून नाही. आणि महाराष्ट्रामध्ये 6 जिल्हे असे आहेत. 6 जिल्हे ज्यांची सीमा 2 राज्यांना लागून आहे. 2 राज्यांना. बरोबर. नकाशा तुम्हाला लगेच कळेल. हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. जिल्ह्यांसोबत काय लक्षात ठेवा? कोणत्या प्रशासकीय विभागाला कोणत्या राज्यांची सीमा लागून आहे. फॉर एक्झाम्पल नाशिक प्रशासकीय विभाग आहे, तर नाशिक प्रशासकीय विभागाला गुजरात आणि मध्य प्रदेशची सीमा लागून आहे. नागपूरचे जर बघितले, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाला एका बाजूला कर्नाटक आहे आणि नांदेडवाला भाग बघाल तर कोण असेल? नांदेडवाला भाग तेलंगणा आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर. पुणे प्रशासकीय विभाग आहे तर कर्नाटक लागून असेल. कोकण प्रशासकीय विभाग आहे तर कर्नाटक आणि गोवा लागून असेल. जिल्हे तर लक्षात ठेवा. प्रशासकीय विभागाला सुद्धा कोणत्या राज्यांची सीमा लागून आहे ह्या गोष्टीवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण नागपूर प्रशासकीय विभागाला बघाल तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाची सीमा लागून आहे. कोण लागून नाही? तर कर्नाटक लागून नाही. पुढे येऊयात. 13व्या प्रश्नाकडे येऊयात. पुढील विधानांचा विचार करा. बरोबर. चंद्रपूर जिल्ह्याला गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे. पुन्हा नकाशावरती येईल मी. इथं जर बघाल तर हा तुमचा चंद्रपूर जिल्हा आहे आणि ह्या बाजूला तुमचा गोंदिया जिल्हा आहे. 2 लाईन कुठेतरी एकत्र येत आहेत का? 2 लाईन एकत्र येत नाहीत. चंद्रपूर आणि गोंदिया एकमेकांना लागून नाहीत. त्याचं कारण कोण? तुमचा गडचिरोली आणि भंडारा एकमेकांना लागून आहेत. गडचिरोली आणि भंडारा एकमेकांना लागून असल्यामुळं गोंदिया आणि कोण वेगळं झालंय तर चंद्रपूर वेगळं झालंय. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याला गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे. स्टेटमेंट काय असेल तर चुकीचं. कर्नाटक राज्याला सर्वात कमी सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. बरोबर. इथं जर बघाल तर तुम्हाला इथंपर्यंत तुमचा गोवा आणि ह्या पोर्शन पर्यंत कोण दिसेल तर तुम्हाला कर्नाटक. नांदेड आणि सिंधुदुर्गमध्ये कन्फ्युजन असू शकतं. बऱ्याच लोकांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन काय होऊ शकतं की कर्नाटक राज्याला सर्वात कमी सीमा जर बघाल तर नांदेड आणि सिंधुदुर्गमध्ये. पण थोडंसं बारकाईने नकाशा व्यवस्थित बघितला, नकाशा जरा झूम करून बघितला तर सर्वात कमी सीमा कुणाची लागून आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचीच लागून आहे. सर्वात कमी सीमा कर्नाटक सोबत कोणत्या जिल्ह्याची लागून आहे तर सिंधुदुर्ग. नांदेड नाही. नांदेड किंचित का होईना जास्त आहे सिंधुदुर्गपेक्षा. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीच्या भागात सागरी गुहा आढळतात. सी केव्ज म्हणा, सागरी गुहा म्हणा. आता सागरी गुहा काय गोष्ट आहे जर बघाल तर सागरी गुहेवरती जर आलो आपण तर सागरी गुहा बघा. इथं नकाशा असेल कुठे. येस, ही गोष्ट बघा. ज्यावेळेस किनारपट्टीला लागूनच असा एखादा डोंगर किंवा पर्वत असतो त्यावेळेस ह्या सागरी लाटा सातत्याने ह्या डोंगराच्या पायथ्याशी आढळतात.
ह्या सागरी लाटा सातत्याने डोंगराच्या पायथ्याशी आदळल्यामुळं हळूहळू हळूहळू ह्या डोंगराच्या पायथ्याची झीज व्हायला सुरुवात होते, पाणी आतमध्ये घुसायला सुरुवात होतं झीज करत करत, आणि झीज करून पाणी आतमध्ये घुसल्यासारखा हा वरचा भाग कोसळायला सुरुवात होतं. जसं पाणी जाऊन आतमध्ये आदळेल तसं जर बघाल खालचा भाग झीज होईल. खालचा भाग झीज झाल्यामुळं त्याचा जो काही वरची गोष्ट आहे त्याचा आधार नष्ट होईल, ही वरची गोष्ट सुद्धा कोसळायला सुरुवात होईल, तर इथं सागरी गुहा निर्माण होतात. बरोबर. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, किनारपट्टीला लागून काय असायला पाहिजे, तर डोंगर असायला पाहिजे किंवा पर्वतरांग असायला पाहिजे. बरोबर. मग महाराष्ट्रामध्ये, चला ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला माहिती नाही, ही गोष्ट तुम्हाला माहिती नाही, पण कसं कॅल्क्युलेट करणार? कोकण शिकलात, उत्तर कोकण दक्षिण कोकण शिकलात. बरोबर. मग उत्तर कोकणाला सह्याद्री, उत्तर कोकण तिथं सह्याद्री आणि अरबी समुद्र जवळ आहेत का दक्षिण कोकणात अरबी समुद्र आणि सह्याद्री जवळ आहेत? कुठे जवळ आहेत? उत्तर कोकणात का दक्षिण कोकणात? तर ऑब्व्हियसली दक्षिण कोकणामध्ये तुमचा सह्याद्रीच्या डोंगररांगा किनारपट्टीपर्यंत येऊन पोहोचल्यात. सह्याद्री जवळ आहे अरबी समुद्राला. बरोबर. म्हणजेच सह्याद्री जवळ आहे किनारपट्टीला. कुठं जर बघाल तर तुमच्या दक्षिण कोकणामध्ये. दक्षिण कोकण म्हणजे कोण? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. मग दोन्हीपैकी कुठला तरी एक असायला पाहिजे. एक्झॅक्टली कुठं जर बघाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. बरोबर. अंदाज घेऊन तरी. बरोबर. ह्याला काय म्हणायला सुरुवात करतो आपण? प्रश्न अंदाज घेऊन टिकमार्क करणं, किंवा ह्याला थोडंसं रिस्क घेणं म्हणतात. रिस्क घेणं, काहीच माहिती नाही आणि बिंदास ठोकून देतोय पण उत्तर बिंदास गोल करतोय, त्याला रिस्क घेणे म्हणत आहेत. काही ना काहीतरी अंदाज असला पाहिजे तुमच्याकडं आणि अंदाज घेऊन उत्तर गोल करणं, त्याला रिस्क. असे प्रश्न जर बघाल तर तुम्हाला थोडासा बेस असेल अशा गोष्टींचा, तर 100% अंदाज घ्यायला सुरुवात करा. जर तुम्ही ब्लाइंड असाल एखाद्या गोष्टीवरती तर गोष्ट टिकमार्क करू नका. तुम्हाला काही ना काहीतरी त्याचं नॉलेज असलं पाहिजे, त्याचा काही ना काहीतरी अंदाज असला पाहिजे आणि अंदाज घेऊन प्रश्न टिकमार्क करायला सुरुवात करा. बरोबर. जर बघाल तर ब बरोबर आहे, क बरोबर आहे. ब आणि क बरोबर आहेत. योग्य विधाने ओळखा असं विचारलं आपल्याला. ब आणि क बरोबर असणारा पर्याय क्रमांक 3 कोण असेल तर पर्याय क्रमांक 3. बरोबर. ही गोष्ट लक्षात ठेवा. ब आणि क वाली गोष्ट पहिलं चुकीचं आहे. ब आणि क बरोबर आहे. पुढे येऊयात. अयोग्य पर्याय निवडा. पुन्हा अयोग्य विचारत आहे, चुकीचा पर्याय विचारत आहे. चिकीमाला डोंगर कुठे आहेत? चिकीमाला डोंगर भाई गोंदियामध्ये नाही. चिकीमाला कुठे आहेत? गडचिरोलीमध्ये आहेत. गडचिरोलीमध्ये. कोण आहे गडचिरोलीमध्ये? चिरोल. कोण आहे गडचिरोलीमध्ये? सुरजागड. कोण आहे गडचिरोलीमध्ये? भामरागड. जर बघाल तर चिरोल, सुरजागड, भामरागड, चांदूरगड, सिरकोंडा, चिकीमाला. सुरजागड, भामरागड, चिरोल जर बघाल तर त्याच्यानंतर तुमचा कोण असेल तर चिकीमाला. त्याच्यानंतर तुमचे जर बघाल तर कोण असेल तुमचे, हे नावं लक्षात ठेवा. गडचिरोलीमधले नावं लिहू मी इथं, नावं लिहितो. ज्यांना वाटतं लिहून घ्यावं त्यांनी लिहून घ्या. कोण असेल तर चिरोल टेकड्या. त्याच्यानंतर कोण असतील तर तुमच्या सुरजागड टेकड्या. त्याच्यानंतर कोण असतील तर भामरागड. त्याच्यानंतर चांदूरगड. त्याच्यानंतर सिरकोंडा. आणि मग कोण असेल तर चिकीमाला डोंगर. कोण असतील तर चिकीमाला. बरोबर. म्हणजे कोण आहे? अयोग्य पर्यायवाली गोष्ट. पहिल्याच गोष्टीवरती येऊन उत्तर मिळालं. बरोबर. कधी कधी असे सोपे प्रश्न पण असतील. पोहरा डोंगर, अमरावती. कोण अमरावतीमध्ये? जीवनगड डोंगरात. कोण असतील तर जीवन. कोण असतील तर बघाल, नीट बघा. पोहरा डोंगर आहेत हे. पोहरा गड म्हणत नाही मी, पुढे गड नाही लावलं मी, फक्त पोहरा डोंगर. पोहरागड म्हणाल तर वाशिम मध्ये जाल. पोहरागड म्हणाल तर वाशिम मध्ये जाल. फक्त पोहरा डोंगर, जीवनगड डोंगर, चिरोडी टेकड्या, चिरोडी. नीट बघा कोण असतील. जीवनगड, पोहरा, चिरोडी, गाविलगड तर आहेच आहेत. कोण असतील तर गाविलगड तर आहेत. पोहरा डोंगर हे बरोबर असेल. कवड्या डोंगर, अहिल्यानगर, अहमदनगरमध्ये कोण आहेत? बाळेश्वर डोंगर. कोण आहेत अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये? बाळेश्वर. बाळेश्वर नंतर कोण आहे जर बघाल तर कवड्या डोंगर. कोण असतील? कवड्या डोंगर. पवनचक्क्यांसाठी प्रसिद्ध कवड्या डोंगर, पवनचक्क्यांसाठी. बरोबर. त्याच्यानंतर कोण आहे? पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये कोण आहेत? तासूभाईचे डोंगर आहेत. तासूभाईचे. पुणे जिल्ह्यामध्ये कोण आहे जर बघाल तर ताम्हिणी डोंगर आहेत. ताम्हिणी डोंगर. बरोबर. ही नावं लक्षात ठेवा. मी मगाशी पण जिल्हे सांगितले तुम्हाला. जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, सांगली, पुणे आणि अहमदनगर. एवढी नावं लक्षात ठेवा. तुमचा प्रश्न आरामात सुटायला सुरुवात होईल. कोण असेल तर पर्याय क्रमांक, कोण असेल तर पर्याय क्रमांक 1 अयोग्य. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल ह्याचा. पुढील विधानांचा विचार करा. महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढते, म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढते असं म्हणत आहे. बरोबर आहे का? बरोबर. यस, हे स्टेटमेंट बरोबर आहे का? आता उंची कोणत्या बाजूला जास्त असेल
ज्या बाजूला पर्वत रांगेमध्ये जास्त उंचीची शिखरं असतील, बरोबर आहे ना? जिकडे जास्त उंचीची शिखरं तिकडे काय म्हणू आपण, उंची जास्त आहे. मग महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये कोणत्या बाजूला जास्त उंचीची शिखरं आहेत? कळसुबाई अहमदनगरमध्ये, त्याच्यानंतर तुमचा जर बघाल तर साल्हेर नाशिकमध्ये, त्याच्यानंतर महाबळेश्वर साताऱ्याच्या उत्तर बाजूला, त्याच्यानंतर कोण असेल तर तुमचा तारामती हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये. जी महत्त्वाची शिखरं आहेत ती तुमच्या पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर नाशिक म्हणजे उत्तर बाजूला आहेत. साताऱ्याच्या दक्षिण बाजू, साताऱ्यामध्ये जर महाबळेश्वर उत्तरेला सोडलं तर सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये जास्त महत्त्वाची किंवा खूप सारी उंची असणारी शिखरं नाही आहेत. जास्त उंचीची शिखरं उत्तर बाजूला आहेत. तर ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची कुठं वाढत जाईल तर उत्तरेकडे वाढत जाईल. पहिली गोष्ट. सातमाळा अजिंठा डोंगरांग कळसुबाई शिखरापासून सुरू होते. सातमाळ कुठं आली? सातमाळ म्हणा किंवा सातमाळा म्हणा, नाशिकमध्ये आली. नाशिकमध्ये कुठून सुरू होते? नाशिकमध्ये मागा तौला नावाचं शिखर आहे, तौला नावाचं, बरोबर, 1231 मीटर आत्ताच बघितलं पण तौला नावाचं शिखर. त्या नाशिकमधल्या कळसुबाईपासून नाही, नाशिकमधल्या तौला शिखरापासून सुरू होते. कुठे येते? मनमाडला येते. मनमाडला अंकाई टंकाई म्हणून ओळखली जाते. तिथपर्यंत सातमाळ, मनमाडपर्यंत सातमाळ. मनमाड नंतर पुढं छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, इथं नकाशा असेल आपल्याकडे. यस, मनमाडला आली. कुठं आली? मनमाडला. कुठंपर्यंत तर तौला शिखरापासून इथं सातमाळ. पुन्हा छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा काय म्हणून? अजिंठा म्हणून ओळखली जाते, अजिंठा म्हणून, बरोबर. कुठलं शिखर आहे? कळसुबाई नाही, तौला. कळसुबाई पासून कोण सुरू होतं? इथं आहे तुमचं कळसुबाई. कळसुबाई पासून तुमची हरिश्चंद्र बाला घाट सुरू होते. महाबळेश्वर पासून किंवा रायरेश्वर पासून, महाबळेश्वर म्हणा किंवा रायरेश्वर म्हणा, कोण असेल तर तुमची शंभू महादेव डोंगर रांग सुरू होते. तर बघाल तर ही नावं लक्षात ठेवा, बरोबर. मग हे काय असेल? चुकीचं स्टेटमेंट असेल. शंभू महादेव डोंगर रांगांमुळे नीरा व कृष्णा नदी खोरे वेगळे झालेत, बरोबर. कोण? नीरा व कृष्णा नदी खोरे वेगळे झालेत. नीट बघा. आता मी ह्या पुढा नकाशावरती येतो. इथं आणखी एक गोष्ट करता येईल आपल्याला. इथं कोण आहे तर बघाल तर तुमचा सातपुडा पर्वत आहे, बरोबर. तोरणमाळवाला भाग असेल किंवा आणखी काय. इथं कोण आहे? तुमची भीमा नदी आहे. कोण असेल तर तापी नदी. कोण असेल तर तापी नदी, बरोबर. त्याच्यानंतर कोण आहे? इथं तुमची सातमाळ अजिंठाची डोंगररांग आहे. कोण आहे तर सातमाळ अजिंठाची डोंगररांग आहे. त्याच्यानंतर कोण आहे? तुमची गोदावरी नदी आहे. कोण असेल तर गोदावरी. गोदावरीच्या दक्षिण बाजूला कोण आहे? इथं जर बघाल तर तुमची हरिश्चंद्र बालाघाटवाली डोंगर आहे. कोण आहे दक्षिण बाजूला? आता तुमची भीमा नदी यायला सुरुवात होते. कोण असेल तर भीमा नदी. भीमा नदीच्या दक्षिण बाजूला कोण असेल तुमची तर तुमची शंभू महादेव डोंगर रांग असेल. कोण असेल तर शंभू महादेव. त्याच्या दक्षिण बाजूला कोण आहे? तुमची कृष्णा नदी आहे. ही नावं लक्षात ठेवा. सुरुवात सातपुडा पर्वत, खाली कोण असेल तर कृष्णा नदी. डोंगर नदी, डोंगर नदी, डोंगर नदी, डोंगर नदी. जर बघाल तर क्रम सातमाळा झाले की तापी, तापी झाले की सातपुडा झालं, सातपुडा झाले की तापी, तापी झालं की तुमची सातमाळा, सातमाळा झाले की गोदावरी, गोदावरी झाले की हरिश्चंद्र बालाघाट, भीमा, भीमा झाले की शंभू महादेव, शंभू महादेव झाले की कोण असेल तर तुमची कृष्णा नदी असेल. हा क्रम माहिती असायला पाहिजे. मग आता स्टेटमेंटवरती येऊयात. शंभू महादेव डोंगर रांगांमुळे नीरा नदी आणि कृष्णा नदी वेगळं झालं असं म्हणतात, बरोबर. काय असायला पाहिजे होतं? भीमा असायला पाहिजे होतं असं वाटतं तुम्हाला. म्हणून तुम्ही काय म्हणू शकता? हे स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणू शकता, पण हे स्टेटमेंट चुकीचं नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे. का? नीरा नदी कुणाचा भाग आहे? नीरा नदी कुणाचा भाग आहे? भीमा नदीचाच तर भाग आहे. मग भीमा आणि कृष्णा वेगळं झालं म्हणजे कोण वेगळं झालं? नीर आणि कृष्णा पण वेगळ्या झाल्या ना. भीमा आणि नीरा एकाच नदी खोऱ्याचा भाग आहेत, भीमा नदी खोऱ्याचा भाग आहेत. आणि हे भीमा नदी खोर आणि कृष्णा कुणामुळे वेगळं होतंय तर तुमच्या शंभू महादेव डोंगर रांगांमुळे होतंय. शंभू महादेव डोंगर रांगांमुळे इथं डायरेक्ट भीमा म्हणलं काय आणि भीमाची उपनदी दिली काय? नीरा. गोष्ट एकच झाली ना. आणि कृष्णा, बरोबर. म्हणजे हे स्टेटमेंट काय? हे स्टेटमेंट बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जे सरळ सरळ पाठ करून जाताना सरळ सरळ गोदावरी आणि भीमा वेगळं करणारी डोंगररांग हरिश्चंद्र बालाघाट, भीमा आणि कृष्णा वेगळं करणारी शंभू महादेव. आता इथं भीमाच्या जागी दुसरी कुठली नदी दिली? भीमाची उपनदी दिली. तर भीमा नदीच खोरं वेगळं झालं ना, दुसरं कुठलं नदी खोरं वेगळं झालं. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर असेल. अ आणि क बरोबर आहे. पण काय विचारलंय तुम्हाला? नीट हे वाचा. इथं गंमत आहे खाली. तुम्ही गडबडीमध्ये योग्यवाली गोष्ट टिक मार्क करून देता अ आणि क म्हणून. अयोग्य विचारलंय. अयोग्य कोण अयोग्य आहे? ब अयोग्य आहे. ब कुठे? पर्याय क्रमांक ब. ब इथं आहे. पर्याय क्रमांक 2 अयोग्य आहे. कळलं काय? हा डेटा लक्षात ठेवा नीट. हा क्रम लक्षात ठेवा. सोपी गोष्ट आहे, पण सोप्या गोष्टीतच एमपीएससी फसवण्याची शक्यता जास्त आहे, बरोबर.
इथे या 16व्या प्रश्नावरती महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची सरासरी उंची, सोपा प्रश्न आहे. जर बघाल तर किती 900 मीटर सरासरी उंची आहे, बरोबर 900 मीटर. दुसरी गोष्ट आणखी कुणाची उंची विचारली जाऊ शकते, महाराष्ट्र पठाराची उंची विचारली जाऊ शकते. तर तुमचं महाराष्ट्र पठार किती मीटर उंचीचं आहे सरासरी, 450 मीटर उंचीचं आहे. ह्या दोघांची उंची लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वत किती सरासरी 900 मीटर आणि महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती असेल तर 450 मीटर. सोपा भाग आहे. सह्याद्रीवाला भाग व्यवस्थित वाचा. सह्याद्रीची निर्मिती काय, सह्याद्रीचा विस्तार काय, सरासरी उंची किती, महाराष्ट्रात सरासरी लांबी किती, जर महाराष्ट्रामध्ये किती लांबी आहे 440 किलोमीटरची लांबी. आयोगाचा प्रश्न काढून बघा. 2 वेळेस आयोगाने सह्याद्रीच्या लांबीवरती प्रश्न विचारलेत का, तर बऱ्याच सोर्सेसमध्ये लांबी 500 वगैरे समथिंग काहीतरी दिल्या, पण आयोगाचे 2 वेळेसचेही उत्तर बघाल तर 440 किलोमीटरची लांबी सह्याद्रीची महाराष्ट्रामध्ये आहे. ही गोष्ट पण माहिती असायला पाहिजे. मग सह्याद्रीच्या डोंगररांगा कोणत्या, महत्त्वाची शिखरं कोणती, घाटमार्ग कोणती, हे सगळी गोष्ट सह्याद्रीमध्ये आपल्याला येणं गरजेचं आहे. कुठं जाऊयात, सारखेच तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य पर्याय निवडा. सेम नंबर ऑफ तालुके असले पाहिजेत, सेम नंबर. मग कोण आहे, गोंदिया. गोंदियात जर व्यवस्थित रिकॉल कराल तर 8 तालुके आहेत गोंदियामध्ये. कोण आहे, अकोला. किती, 7 तालुके, बरोबर. रत्नागिरी किती, 9 तालुके आहेत. रत्नागिरीमध्ये 9 तालुके. नीट बघा. उत्तरेला तुमच्या जर बघाल तर त्या दापोली मंडणगड पासून जे सुरू होतं तर खाली कुठं, राजापूर तालुक्यापर्यंत रत्नागिरी. ठाणे किती, 7. उल्हासनगर, भिवंडी, त्याच्यानंतर अंबरनाथ, स्वतः ठाणे, शहापूर, मुरबाड वगैरे. त्याच्यानंतर कोण, भंडारा. भंडारा पण किती, 7. सांगली. सांगलीमध्ये किती, सांगलीमध्ये 10 तालुके आहेत, 10 तालुके. मग आता बघा, सारखेच तालुके असणारा पर्याय निवडा. सारखे तालुके कोण कोण आहेत, अकोला, ठाणे आणि भंडारा. म्हणजे ब ड ई कहां पे भाई, ब ड ई इथं आहे. पर्याय क्रमांक 4, बरोबर. कुठं आलाय प्रश्न, नीट बघा. तुम्ही म्हणाल मग सगळ्या जिल्ह्यांचे तालुके नंबर पाठ करायचे का नाही, जरा नावं नीट बघा. सुरुवातीची सर्वात मोठी आणि सर्वात लहान तालुके जरी तुम्हाला माहिती असते ना, जर पेज इथे ऍड करतो मी. जर बघाल तर प्रश्न कुठं आला बघा, सर्वात कमी तालुके असणार आहे, सर्वात कमी तालुके असणार आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगर किती, 3. अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला. त्याच्यानंतर कोण असेल तर धुळे. किती, 4. त्याच्यानंतर कोण तर हिंगोली. हिंगोली किती, 5. त्याच्यानंतर कोण, नंदुरबार आणि वाशिम, ज्यांची निर्मिती एकाच दिवशी असे जिल्हे. किती तालुके, 6. आणि मग तुमचा ठाणे, तुमचा भंडारा आणि त्याच्यानंतर कोण, इथं जर बघाल तर अकोला. कोण असेल तर अकोला. किती, 7 तालुके, बरोबर. प्रश्न सुटला इथं. जर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असती तरी प्रश्न सुटला असता. बेसिक इन्फॉर्मेशन असती तरी प्रश्न सुटला असता आपला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत हे माहिती असण्याची गरज नाहीये तुम्हाला, पण बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असण्याची 100% आवश्यकता आहे तुम्हाला. सेम गोष्ट जास्तवाल्या गोष्टीकडे जाऊया. जास्त तालुके असणारे कोण आहेत, तुमचा नांदेड आणि यवतमाळ. कोण असेल तर नांदेड आणि यवतमाळ. किती आहेत, 16 आहेत. 16 सर्वात जास्त. 2 नंबरवाले कोण आहेत, 2 नंबरमध्ये जर बघाल तर तुमचा रायगड, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर नाशिक आणि कोण असेल चंद्रपूर. किती आहेत, 15 आहेत. 15. त्याच्यानंतर 14 वाले कोण आहेत, 14 वाले. एक जर बघाल तर पुणे. दुसरा आता अहिल्यानगर. अहमदनगरच्या जागी कोण तर अहिल्यानगर. त्याच्यानंतर अमरावती आणि त्याच्यानंतर तुमचा नागपूर. किती, 14. किमान ही नावं माहिती असू द्या. 13वा वाला घ्या, बुलढाणा लगेच. 13 वाला कोण आहे, बुलढाणा लगेच. ही नावं तुम्हाला माहिती असली पाहिजेत. प्रश्न खूप शोधून शोधून विचारला जात नाही. प्रश्न खूप बेसिक गोष्टीवरती विचारले जातात, पण त्या बेसिक गोष्टी तुम्ही नीट बघितल्या का नाही हे बघितलं जातं. ही गोष्ट जर बघाल तर पर्याय क्रमांक अकोला, भंडारा आणि कोण असेल तर ठाणे. किती, ब ड ई. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 ह्या गोष्टीवरती ही नावं नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 18 सह्याद्रीमधील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. असे प्रश्न सोडवताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्ष द्या. खूप भावनिक होऊ नका. खूप सोपा प्रश्न आहे. अरे सरांनी खूप साऱ्या ट्रिक्स सांगितल्या होत्या, मला ट्रिक्स पण येते, मला प्रश्न पण येतं, म्हणून मी सगळे घाट आधी लिहितो किंवा बघतो वगैरे, असं करू नका. असे प्रश्न सोपे आहेत. मॅक्झिमम लोकांचे असे प्रश्न बरोबर येतात. ह्याच्यात काही मोठी गोष्ट नाही.
पण तुम्हाला काय ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज असला पाहिजे, तुम्हाला वेळ वाचवता आला पाहिजे ह्याच्यामध्ये. का तर कंबाईन सारख्या एक्झामला वेळ हे सर्वात महत्त्वाचं गणित आहे. हे गणित बसलं तरच परीक्षा पास होण्याचं गणित तुम्ही व्यवस्थित पार करू शकता, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्हाला हा क्रम व्यवस्थित लावायचा असेल आणि कमी वेळेमध्ये, तुम्हाला ॲडव्हान्टेज काय माहिती का, तुम्हाला वेळ कमी लागला पाहिजे. 10 सेकंदाच्या आत तुमचं उत्तर निघालं पाहिजे, 10 सेकंदाच्या आत. बरोबर. काय विचारलंय बघा, आधी प्रश्न नीट वाचा. सह्याद्रीमधील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे व्हायचं. दक्षिणेकडून म्हणजे जर बघाल तर दक्षिणेकडे, सर्वात दक्षिणेकडे कोण आहे, आंबोली घाट आहे. आंबोलीपैकी आहे कोण इथं, नाही. आंबोली नंतर कोण आहे जर बघाल तर फोंडा, फोंडा आहे इतर. येस, म्हणजे ड पासून सुरुवात झाली पाहिजे. ड ड ड इथं आलं एकाच ह्याच्यामध्ये. बरोबर. ड नंतर, फोंडा नंतर कोण आहे, हनुमंते. हनुमंते, हनुमंते आहे का, ब. ड नंतर ब कुठे आहे बघा, ड नंतर ब, एक तर इथं इथं 2 गेले. त्याच्यानंतर कोण आहे, हळूहळू वर चाललात मग कोण आहे, तुमचा आंबा घाट दिसेल तुम्हाला. तुमचा जर बघाल तुमचा कुंभारली घाट दिसेल. कोण दिसतंय आणखी, तुमचा खंबाटकी घाट दिसेल. कोण दिसेल, वरंधा. वरंधा दिसतोय जर बघाल तर, कोण आहे, वरंधा. कुठं दिसतंय, ड ब अ. इथं प्रश्न, हे उत्तर नाही. माळशेज उत्तरेला आहे. माळशेज कुठं, अहमदनगर ते कल्याण म्हणा, अहमदनगर ते ठाणे म्हणा वगैरे, माळशेज घाट तुमचा. बरोबर. त्या भागामध्ये कोण असेल तर ड. इकडं ह्याच्यावरून पर्यायाकडे यायला सुरुवात करा. खूप साऱ्या यादी नावं लिहित बसू नका इकडं. अरे कोण आहेत, मग उत्तरेला कोण आहे, तुमचं नावं लिहित बसू नका, नावं लिहित बसू नका. मग कोण असेल तुमचा, थळघाट आहे. थळघाट नंतर कोण आहे तर जर बघाल तर चंदनापुरी घाट आहे. चंदनापुरी नंतर कोण असेल तर माळशेज घाट आहे. माळशेज नंतर जर बघाल तर बोरघाट आहे. बोरघाट नंतर वरंधा आहे. मग खंबाटकी आहे. बरोबर. जर बघाल तर मग कोण असेल तर तुमचा कुंभारली घाट असेल. अशी लिस्ट लिहित बसू नका, त्याच्यावरून उत्तर काढू नका. फक्त 1-2 नामं बघा. दक्षिणेला म्हटलं ना, मग दक्षिणेकडून यादी आठवायला सुरुवात करा. युट्यूबवरती लेक्चर बघा, ह्याचं पद्धतशीर लेक्चर आहे घाटांचं, पद्धतशीर. महत्वाची 11-12 नावं लक्षात ठेवा. घाटावरचा कसलाही प्रश्न सुटेल, कसलाही प्रश्न. बरोबर. ट्रिक्स आठवते ना, ठाम चंदा माळावरती बोर झालंय, वर खंबा घेऊन पाण्याचा कुंभारलीला जाऊ. बरोबर. हनुमान जर बघाल, आंबा हनुमान फोडतो आंबोलीमध्ये, हे 2 लाईन लक्षात ठेवा. लेक्चर बघा युट्यूबवरचं. लेक्चर बघितल्यावरती तुमचा घाटांचा कसलाही क्रम मिस होणार नाही, गॅरंटी. बरोबर. इथं कोण उत्तर असायला पाहिजे, ड सर्वात दक्षिणेला फोंडा, त्याच्यानंतर ब, त्याच्यानंतर अ आणि त्याच्यानंतर कोण तर क. पर्याय क्रमांक 3 उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असायला पाहिजे. क्रम व्यवस्थित बघा युट्यूबवरती, याचं पद्धतशीर लेक्चर आहे, ट्रिक सहित लेक्चर आहे. त्याच्यानंतर कुठं जाऊयात, 19व्या प्रश्नाकडे. योग्य विधाने ओळखा. नागपूर शहराचा उल्लेख 0 माईल म्हणून केला जातो. 0 माईल. 0 माईल जर बघाल तर नागपूरचा उल्लेख का 0 माईल म्हणून केला जातो, नागपूर भारताच्या मध्यवर्ती असणारं शहर मानलं जातं. नागपूर भारताच्या बरोबर सेंटरला असणारं शहर मानलं जातं जर बघाल तर. म्हणून नागपूरचा उल्लेख काय केला जातो, 0 माईल. सेंटरला आहे, मध्यवर्ती भागावरती आहे, म्हणून 0 माईल म्हणून उल्लेख केला जातो. स्टेटमेंट काय असेल तर बरोबर. नाशिक जिल्हा महाराष्ट्रातला धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडबड करू नका लोक. तुम्ही म्हणाल भंडारा आहे का, वाचताना व्यवस्थित वाचा. भंडारा काय, सरोवरांचा जिल्हा. गोंदिया, सरोवर जास्त आहेत. भंडारा गोंदियावाल्या पट्ट्यामध्ये काय जास्त, सरोवर. सरोवर. आपण इथं काय वाचतोय, धरणं वाचतोय. धरणं, सरोवर नैसर्गिक निर्मिती आहे. सरोवर तुम्ही आम्ही निर्माण करत नाहीत, तलाव तुम्ही आम्ही निर्माण करत नाहीत. सरोवर ही नैसर्गिकरित्या निर्माण झालेली आहेत. पण धरणं तुम्ही आम्ही निर्माण केलेली रचना आहे. आणि तुम्हाला सरोवरांच्या बाबतीत नाही, मानव निर्मित रचना धरणांची त्याच्या बाबतीत विचारलंय तर कोण आहे, तुमचा नाशिक जिल्हा. कोण असेल तर बघाल तर धरणांचा जिल्हा. हे स्टेटमेंट बरोबर असेल. भंडारा सरोवरांचा जिल्हा. ठाणे कधी काळी सरोवरांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. सरोवरांबद्दल बोलतं. ठाणे कधी काळी सरोवरांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. ठाणे शहर जर बघाल तर भंडारा सरोवरांचा जर बघाल. त्याच्यानंतर तुमचा तेलंगणा पठार तलावांचं पठार म्हणून ओळखलं जातं. पण ते तलाव आहेत, तलाव जे नैसर्गिकरित्या निर्माण झालेत. इथं धरणाबद्दल बोललंय तर नाशिक धरणांचा जिल्हा. तर या स्टेटमेंट बरोबर आहे. मध्य प्रदेश राज्यासोबत सर्वाधिक सीमा नागपूर जिल्ह्याची लागून आहे. नागपूर मध्य प्रदेश सोबत आत्ताच बघितलं आपण. सीमा बघा एकदा व्यवस्थित कुठे लागून आहे जर बघाल तर. मध्य प्रदेश सोबत सर्वात जास्त सीमा नागपूरची आहे का, नाही बाई, अमरावती आहे. अमरावती कोण आहे, अमरावती. कोण असेल तर अमरावती. अमरावतीचा तुमचा जर बघाल, चिखलदरा घ्या, धारणी घ्या, त्याच्यानंतर मोर्शी घ्या, वरुड घ्या, अचलपूर घ्या, हे तालुके लागून आहेत मध्य प्रदेश सोबत.
कोण असेल तर तुमचा मोर्शी, वरुड, अचलपूर, त्याच्यानंतर तुमचा चिखलदरा, त्याच्यानंतर धारणी, ह्या सगळ्या तालुक्यांची सीमा लागून आहे मध्य प्रदेशला. आणि सर्वात जास्त सीमा अमरावतीची मध्य प्रदेशला लागून आहे, नागपूर नाही. म्हणजे हे विधान काय असेल तर चुकीचं असेल. अ आणि ब बरोबर आहे. कोण असेल अ आणि ब? आपल्याला काय विचारलं? योग्य विधान विचारलंय. अ आणि ब पर्याय क्रमांक 4. कोण असेल तर अ आणि ब पर्याय क्रमांक 4. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. विशेष गोष्टी, बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजेत आपल्याला. त्याच्यानंतर 20व्या प्रश्नाकडे जाऊयात. या खडकामध्ये किंवा ज्या खडकामध्ये सिलिकाचं प्रमाण 40% कमी असतं अशा खडकांना काय म्हणतात? सिलिका. बरोबर. खडक हे काय हे जर बघाल, हे सगळे कशाचे प्रकार आहेत? लावारसाचे प्रकार आहेत. लावारसाचे बेसिक प्रकार माहिती असणं अपेक्षित आहे आपल्याला. कोण आहे? लावारस. लावारस किती प्रकारचा आहे जर बघाल तर एक बेसिक प्रकारचा लावा आहे आणि दुसरा कोण असेल तर तुमचा ऍसिडिक लावा असेल. कोण असेल तर ऍसिडिक लावा. बेसिक लावा कुणाला म्हणतो आपण? ज्या लावारसामध्ये सिलिकाचे प्रमाण जनरली 30 ते 40% पर्यंत असतं, त्याला आपण बेसिक लावारस म्हणतो किंवा बेसिक लावा म्हणतो. बरोबर. ही गोष्ट लक्षात ठेवा. ऍसिडिक लावा कुणाला म्हणायचं? ज्या लावारसात सिलिकाचे प्रमाण किती? 65% किंवा त्यापेक्षा जास्त. कोण असेल तर त्यापेक्षा जास्त, तर त्याला काय म्हणतो आपण? ऍसिडिक लावा म्हणतो. ऍसिडिक लावा. बेसिक लावा थंड झाल्यावरती कोणता खडक निर्माण होतो? बेसाल्ट. ऍसिडिक लावा थंड झाल्यावरती कुठला खडक निर्माण होतो? ग्रॅनाइट. हेही लक्षात ठेवा. ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. मग आपल्याला काय विचारलंय? 40% कमी म्हणजे 30 ते 40 किंवा जर बघाल आणखी इथं आलो तर डेटावरती आलो 30 ते 40%. बरोबर. 30 ते 40% म्हणजे कोण असेल तर बेसिक लावारस असायला पाहिजे. बेसिक लावारस आहे महाराष्ट्रावरती असा बेसिक लावा. बरोबर. इथं येऊयात. मग कोण? ऍसिडिक का? नाही. प्लुटॉनिक का? नाही. मेटामॉर्फिक का? नाही. कोण? बेसिक खडक म्हणायला पाहिजे. बेसिक खडक. कोण आहे बेसिक खडक? तुमचा बेसाल्ट बेसिक खडकामध्ये येतो. कोण असेल तर बेसाल्ट. ऍसिडिक खडकामध्ये कोण येतं? ग्रॅनाइट येतं. ग्रॅनाइट वाली रचना याला सुरुवात होते. इथं काय असेल? उत्तर पर्याय क्रमांक 3. उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा जर बघाल तर. ही गोष्ट माहिती असायला पाहिजे. बेसिक लावा काय, ऍसिडिक लावा काय, बेसिक लावापासून निर्माण होणारा खडक, ऍसिडिक लावापासून निर्माण होणारा खडक. बरोबर. ठीक आहे. ही पहिली टेस्ट होती आपली. पहिली टेस्ट. होप सो तुम्हाला प्रश्न पण आवडले असतील, प्रश्नांचं विश्लेषण पण आवडलं असतील. बरोबर. आणखी कुठले प्रश्न तुम्ही निर्माण करावेत असं जर वाटत असेल तर आपल्या जो काही सुपर 20 बूस्टर सिरीजचा जर बघाल तर तुमच्या ज्या ॲपवरती जॉग्रफी बाय अवधूत कल्याण ह्या ॲपवरती ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही कमेंट करा की तुम्हाला वाटतंय की आणखी कुठले जर प्रश्न. आपण तर टॉपिक वाईज मी सगळा शेड्यूल दिलाय. जेवढे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे एरिया वाटतात ते सगळे कव्हर करणार. सगळ्यांवरती कुठं ना कुठं तरी तुम्हाला प्रश्न दिसणार. आणखी तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या काही सजेशन असतील तर नक्की ॲपवरती कळवा तुम्ही जर बघाल तर. ॲप इन्स्टॉल करा, ॲपमध्ये बॅच परचेस करा आणि टेस्ट सिरीजचा फायदा घ्या. भूगोलामध्ये एक सुद्धा मार्क यावेळेस जाता कामा नये. मग तो महाराष्ट्राचा प्रश्न असू द्या, अदरवाईज भारताचा प्रश्न असू द्या. ह्याच पद्धतीने आपण पुढच्या सगळ्या 19 टेस्ट कव्हर करणार. ही पहिली टेस्ट आहे. बरोबर. काही अडचण येऊ द्या. जर बघाल तर इथं नंबर आहे ह्या गोष्टीवरती 8010893759 हा नंबर आहे. कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअपला बिंदास मेसेज केला तरी चालेल. बरोबर. यूट्यूब जॉईन करा, आपलं टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करा. 100% फायदा होईल याचा. बरोबर. या भागापुरतं इथंच थांबूयात. पुन्हा दुसऱ्या सेकंड टेस्टमध्ये भेटणार आहेत नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहितीसोबत, नवीन पद्धतीने विश्लेषणासोबत. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.